कुंभ राशी 5 ऑगस्ट नंतर सर्वात मोठी खुशखबर मिळणार. खुशखबर खुशखबर खुशखबर. कुंभ राशींच्या लोकांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगते, जर तुम्ही सुद्धा कुंभ राशींचे जातक असाल तर पुढील आठवड्यात तुमच्या आयुष्यात असा एक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे तुम्ही मागितलं, आज त्याच सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. पण एक इशारा आहे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तरी आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण पुढील आठवडा कुंभ राशींच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका, कारण हे शब्द नाहीत, ही देवाची सूचना आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय जय श्री स्वामी समर्थ लिहा. कारण जो भक्त मनापासून लिहितो त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. आनंदाची बातमी क्रमांक 1, अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज जे मी काही सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9 अगदी 11 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होते. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार, हे काम कधी होणार, माझं नशीब असं का, देव मला पाहतोय का. पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल येईल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकेल. हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडून केला नसेल तर कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. तुमच्या तोंडून न कळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशनल, अडकलेलं पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही, म्हणूनच आता देवही स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्याबरोबरच सगळ्यांना सांगू नका, डोळा लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलाची. कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलतात तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी क्रमांक 2, पैशांचा अडथळा तुटणार आणि मोठी सुटका मिळणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे काही आलेल्या वेदनांशी थेट जोडलेला आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, EMI, कर्ज, उधारी, ओझं हे तुम्हाला कोणालाही सांगता येत नाही. पण आतून मात्र एक प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालूच असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जिथे पैशांशी संबंधित असेल, अडकलेलं पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. तर ही रक्कम पैसे फक्त नाही, तर ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती, म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे.
तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाही म्हणून उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आनंदाची बातमी क्रमांक 3. तुटलेली नाती जोडली जातील, मनाला शांती मिळेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी जोडलेली आहे. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचे मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण त्यातून मन विचारत राहतं की हे सगळं संपणार का? पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजू मनमोकळे होतील. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज, एखादी घटना, यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तीच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल अजूनही नातं जिवंत आहे. अचानक बदल वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजुतीने आणि शांततेने. खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता गोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवातीला नक्कीच होईल आणि कधीकधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. आता एक महत्त्वाचा इशारा, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर, कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून साफ करा. कारण कुंभ राशींच्या मित्रांनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर ते आपल्या आत्म्याच्या मोठेपणाचे चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आता आनंदाची बातमी क्रमांक 5. दूरवरून येणारी अशी बातमी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलंच होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि उत्तर हो आहे. तर नक्कीच पुढील काही दिवसात दूरवरून वेगवेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, विजा, ॲडमिशन, व्यवसायाची संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होता. ही बातमी फक्त आनंद घेणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलली. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःशी ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. आता एक महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवते. कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठीच काहीतरी मोठं येत आहे, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आता आनंदाची बातमी क्रमांक 5. नशीब घेणार जबरदस्त इंटरनल आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी जे तुम्हाला खात्रीनं सांगते, देव तुम्हाला विसरला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. त्याचा पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.